नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. तुमचं खूप खूप स्वागत आहे. श्रावण शुद्ध पंचमीला नागाची पूजा केली जाते. पूर्वीच्या काळी नागोबा घेऊन गारुडी मंडळी दारापुढे यायचे, मग त्यांना दूध आणि राह्या वाहायला जायच्या. ज्या ठिकाणी गावामधून वारुळ असतात त्या ठिकाणी बायका एकत्र जमतात आणि त्या वारुळाची पूजा नागोबाची पूजा म्हणून करत असतात. कारण नागोबाचं घर म्हणजे वारुळ, हो की नाही? पूर्वी वारुळाची पूजा, नंतर घरी येणाऱ्या नागाची पूजा अशी केली जायची. परंतु हल्ली घरोघरी काही गारुडी नागोबा घेऊन येत नाही. मग अशा वेळेला काय करायचं? तर अशा वेळेला पाटावर किंवा पाट्यावर किंवा भिंतीवर चंदनाच्या साह्याने नाग काढला जातो. त्याची कुळं म्हणजे त्याची पिल्लं 5 म्हणा, 7 म्हणा, 9 म्हणा, जी ज्याच्याकडे पद्धत असेल त्याप्रमाणे ती कुळं काढली जातात आणि त्याची पूजा केली जाते. नागोबाला लाह्या, दूध याचं नैवेद्य दाखवला जातो. नागोबाची पंचोपचारी पूजा केली जाते. नागोबाला लाह्या, दूध याचा नैवेद्य दाखवला जातो. पुरणाची दिंड केली जाते. प्रत्येक ठिकाणी पद्धत वेगळी असते. काही ठिकाणी खीर कानोला केला जातो, काही ठिकाणी हळदीच्या पानातले कानोले केले जातात, काही ठिकाणी आणखीन वेगळ्या पद्धतीने केले जातात. अशा या नागपंचमीच्या 2 कथा आहेत, कहाण्या आहेत आणि त्याच कहाण्या आपण वाचणार. नेहमीप्रमाणेच गणपतीची आपण पहिल्या एपिसोडमध्ये कहाणी वाचली आहे, ती ऐकायची आणि नंतर आपण नागोबाच्या कथा वाचायच्या. नागोबाच्या एकूण 2 कथा आहेत आणि त्या दोन्ही कथा आपण आज वाचणार. चला तर मग सुरू करूया. कहाणी नागपंचमीची. ऐका नागोबा देवा तुमची कहाणी. ऐका नागोबा देवा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. या ब्राह्मणाला 5-7 सुना होत्या. चातुर्मासात श्रावण मास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. कोणी आपल्या आजोळी, कोणी पंजोळी, कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत. सर्वात धाकटी सून होती. तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं. तेव्हा ती जरा खिन्न झाली होती. मनात माझा सर्वसंबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेरून न्यायला येईल असं ती मनातल्या मनात म्हणू लागली. इतक्यात काय झालं, शेष भगवानास तिची करुणा आली. त्याने ब्राह्मणाचा वेश घेतला आणि त्या मुलीला नेण्याकरता तो तिच्या घरी आला. त्याला बघितल्यावर ब्राह्मणाला विचार पडला, हा इतके दिवस कुठे होता? आत्ताच कुठून आला आणि आत्ताच तो तिला मुलीचा मामा असं काय सांगतो? पुढं त्याने मुलीला विचारलं. तिने हेच सांगितलं. त्याने शेषनागाला विचारलं, तुम्ही कोण? त्याने सांगितलं, मी मुलीचा मामा. त्याने मुलीलाही विचारलं, हे कोण आहेत ग? तिनेही सांगितलं, हे माझे मामा आहेत. ब्राह्मणाने तिला त्याच्याबरोबर जायची परवानगी दिली. त्या वेशधारी मामाने तिला वारुळात नेलं आणि तिला खरी हकीकत सांगितली आणि फणीवर बसून आपल्या वारुळात नेलं. त्याने आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कुणीही चावू नका. एके दिवशी काय झालं, नागाची नागिण बाळंत होऊ लागली. तेव्हा तिने त्या मुलीला हातामध्ये दिवा घ्यायला सांगितलं. नागिण वाहिली आणि तिची छोटी छोटी पिल्लं वळवळ करू लागली. ही मुलगी भिवून गेली. हातातला दिवा तिच्या हातात घाबरून खाली पडला. पोरांची शेपटी वाजली. नागिण रागवली. सर्व हकीकत तिने नवऱ्याला सांगितली. तो म्हणाला, तिला लवकरच आपण सासरी पोचवून देऊया. पुढे ती आनंदाने वागू लागली. एके दिवशी मुलीला अपार संपत्ती देऊन पुन्हा मनुष्य देह धारण करून त्या नागाने तिलाच तिच्या सासरी पोचती केली. नागाची मुलं हळूहळू मोठी झाली. त्यांनी आपल्या आईपाशी चौकशी केली की आमची ही शेपटी जी आहे, आमच्या या शेपट्या आहेत, ह्या भाजलेल्या कशा? त्यावेळेला नागिणीने सगळी कहाणी त्या मुलांना सांगितली. तिचा सूड घ्यावा म्हणून ती मुलं सगळी तिच्या घरी आली. तो दिवस नागपंचमीचा होता. हिने नेहमीसारखीच आपल्या भावांची खूप वाट बघितली. परंतु भाऊ काही येत नाही म्हणून पाटावर आणि भिंतीवर नागांची चित्र काढली. कारण त्या मुलीने त्या नागाच्या पिल्लांना आपला भाऊ समजलं होतं, भाऊ मानलं होतं आणि म्हणून ती त्यांची वाट बघत होती. पण बराच वेळ झाला तरी ती काही पिल्लं आली नाही. म्हणून शेवटी वाट बघून तिने त्यांचं नागाची चित्र किंवा नागाच्या प्रतिमा त्यांनी भिंतीवर चंदनाने काढली. त्याची पूजा केली. जवळ लाह्या आणि दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. ती पूजा करत होती त्याच वेळेला पिल्लं तिथे आली आणि त्यांनी तो सगळा प्रकार पाहिला. सरते शेवटी त्या मुलीने देवाजवळ प्रार्थना केली. जय नागोबा देवा, जिथे माझे भाऊ लाडोबा पुंडोबा असतील तिथे त्यांना खुशाल असू दे असं म्हणून नमस्कार केला. हे सगळा प्रकार बघून तिने देवाजवळ त्यांच्याकरता मागितलेले आशीर्वाद बघून, तिने केलेली पूजा बघून त्या पिल्लांना खूप आनंद झाला आणि तिच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये दया आली. त्या दिवशी ती मुलं तिथेच राहिली आणि ज्या ठिकाणी तिने दूध पाणी ठेवलं होतं तिथे नवरत्नाचा हार ठेवला आणि ती सगळी पिल्लं घरी निघून गेली. दुसऱ्या दिवशी हार उचलून तिने गळ्यात घातला. तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुखासून.
या गोष्टीवरनं किंवा या कथेवरनं एक माझ्या मनात आत्ता सहज विचार आला की भाऊ कितीही लांब असू देत, भावामध्ये बहिणीमध्ये कितीही तक्रार असू देत, कितीही गैरसमज असू देत, परंतु तरीसुद्धा बहिणीला भावाबद्दल हे प्रेम असतंच आणि ती कधीही विसरत नाही. भावालासुद्धा बहिणीबद्दल प्रेम असतं आणि म्हणूनच या नागपंचमीच्या निमित्ताने मी सगळ्या भावांना आणि बहिणींना विनंती करते किंवा त्यांची प्रार्थना करते, त्यांना मनापासून सांगते की झालेले गैरसमज विसरून जा, मनातल्या आडी काढून टाका आणि एकमेकांच्या घरी जा आणि बहिणीने भावाला आणि भावाने बहिणीला आशीर्वाद द्यावा. कहाणी नागपंचमीची शेतकऱ्याची. आटपाट नगर होतं. तिथे एक शेतकरी होता. त्याच्या शेतात नागाचं वारूळ होतं. श्रावण मास आला. नागपंचमीचा दिवस होता. शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं? नांगरता नांगरता वारुळाची नागाची नागकुळं होती, त्यांना नांगराचा फाळ लागला. त्यांना दुखापत झाली आणि त्याच्यामध्ये ती मेली. काही वेळानं नागिण आली. आपलं वारूळ शोधू लागलं. तिथे काही तिला वारूळ दिसलं नाही आणि पिलंही नाही. इकडे तिकडे पाहू लागली. तेव्हा तिला रक्ताने भरलेला नांगर दिसला. तसं तिच्या मनात आलं, यांच्या नांगरानं माझी पिल्लं मेली आणि तिने तो राग किंवा रोष मनात धरला. तिने ठरवलं शेतकऱ्याचा निर्वंश करावा. असं मनात आणलं. फोफावतच रागातच ती शेतकऱ्याच्या घरी गेली. मुलाबाळांना, लेकी सुनांना, शेतकऱ्याला, त्याच्या बायकोला तिने दंश केला. त्याबरोबर सगळीजणं मरून पडली. पुढे तिला असं समजलं की त्या शेतकऱ्याची एक मुलगी परगावी राहते. तिला दंश करावा म्हणून ती त्या मुलीच्या घरी निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी ती आली. तो त्या घरी त्या मुलीने पाटावर नागनागिण 9 नागकुळं काढली होती. त्याची ती पूजा करत होती. दुधाचा नैवेद्य दाखवला होता. नागाने, लाह्या, दुर्वा वगैरे वाहिल्या होत्या. मोठ्या आनंदाने पूजा करून प्रार्थना करत होती. तो ही नागिण तिथे पोचली. पूजा पाहून संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावले. तिने जे चंदन ठेवलं होतं मुलीने त्याच्यात आनंदाने लोळली. ही मुलगी डोळे मिटून नागाची आणि नागकुळाची प्रार्थना करत होती. हिच्या लक्षात सुद्धा आलं नाही की ती नागिण तिथे आली आहे म्हणून. हिची आपली डोळे मिटून प्रार्थना चाललीच होती. इतक्यात नागिण उभी राहिली. तिला म्हणू लागली, बाई तू कोण? तुझे आईबाप कोण? कुठले? इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले. प्रत्यक्ष नागिण दृष्टीस पडली. बाई बिचारी घाबरून गेली. बाई म्हणजे ती मुलगी बिचारी घाबरून गेली. नागिण म्हणाली, भिवू नकोस, घाबरू नकोस, विचारल्या प्रश्नांचं उत्तर दे. हिने सगळी हकीकत सांगितली. ते ऐकून नागिणीला वाईट वाटलं. ती मनात म्हणाली की आपल्याला ही अतिशय भक्तीने ही आपली पूजा करते, आपलं व्रत पाळते आणि आपण हिच्या बापाला निर्वंश करण्याचं मनात कसं आणलं? हे काही आपण चांगलं केलं नाही. असं म्हणून नागिणीने तिच्या बाबांची झालेली हकीकत त्या सगळ्या मुलीला सांगितली. म्हणजे त्या नांगराने तिची पिल्लं मेलेली, नंतर ही घरी गेली, त्यांना निर्वंश केलं, हे सगळं तिने त्या मुलीला, त्या शेतकऱ्याच्या मुलीला सांगितलं. तिनं ते ऐकलं. तिला खूप वाईट वाटलं. तिने आईबाप जिवंत होण्याकरता काय उपाय करावा असं त्या नागिणीला विचारलं. त्या नागिणीने तिथे तिला अमृत दिलं. ती घेऊन त्याच पावली ती माहेरी आली. ते अमृत तिने तिचे आई वडील, भाऊ, नंतर बहिणी, सगळ्यांना, भाच्यायांना, सगळ्यांना ते अमृत तिने पाजलं. सगळी माणसं जिवंत झाली. सगळ्यांना खूप आनंद झाला. वडिलांना तिने सगळी घडलेली हकीकत सांगितली. तेव्हा वडील म्हणाले, हे व्रत कसं करावं? मुलीने व्रताचा सगळा विधी सांगितला. शेवटी म्हणाली, हे जरी सगळं खरं असेल आणि इतक्या गोष्टी जरी आपल्याला नागपंचमीच्या दिवशी पाळता आल्या नसल्या तरी निदान इतकं तरी नक्की पाळावं. नागपंचमीच्या दिवशी जमीन खडू नये, भाज्या चिरू नये, तव्यावर शिजवू नये, तळलेलं अन्न खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा असं तिने सांगितलं. तेव्हापासून तो शेतकरी नागपंचमी पाळू लागला. जशी नागिण तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हावं ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुटं संपली. या कहाण्या त्या पुस्तकातनं मी वाचते आहे. त्या जशा कहाण्या आहेत तशाच मी वाचते आहे आणि वाचणार आहे. त्या कहाण्या तुम्हाला आवडत आहेत का हे मला अभिप्रायामध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.